संघाला. दरम्यान सामन्याकडे पुन्हा येताना या ठिकाणी अष्टविनायक विरार आणि JKCC अर्नाळा हे दोन संघ, जो संघ जिंकेल तो पुढच्या वाटचालीसाठी सज्ज राहील. तो संघ जाईल पुढच्या सेकंड क्वालिफायर आजच्या दिवसातल्या पहिल्या ग्रुपचा, ग्रुप C चा दुसरा क्वालिफायर साठी हा सामना खेळवला जाणार आहे. वैभव नवार बॉलिंग स्ट्राइक वर आणि सामना करेल तो चेतन. सुंदर मारल्याचा फटका आणि या ठिकाणी काय होते तर या ठिकाणी चुकी होते आणि चेंडू जातोय, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. कमॉन डीजे. पहिला चेंडू सव्वासाला पडलाय. चला धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मॅच कडे वळताना चेतन एक कप्तान एक कॅप्टन या ठिकाणी आणि पुन्हा एकदा फुलटो चेंडू रिव्हर्स स्वीपचा अटेम्प आणि सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. समीरच्या हातात चेंडू विसातो. एक धाव पूर्ण होते. एक धावेनिशी धावसंख्या पुढे सरकत आहे ती म्हणजे बिनबाद 5. विमल सिंग चांगला काम केलेला मागच्या सामन्यात, चांगली कामगिरी होती, चांगली खेळी होती विमलच्या माध्यमातून. 2 सलग चौकार आपण सुद्धा बघितले होता. हा विमल सिंग या ठिकाणी खेळपट्टीवर सज्ज असताना एक धाव पूर्ण करतोय आपल्या स्वतःसाठी, आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 6. चेतन आज सामना करेल वैभव नवारांचा. फ्लाइटेड डिलिव्हरी स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्यासाठी सक्षम राहिले नाही वैभव नवार. चेंडू हाताखालून निघून गेला. एक धाव अर्जित केली, एक धाव पूर्ण केली आहे ती म्हणजे चेतन यांनी 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. सुंदरसा स्लाइस केलाय, कट केलेला चेंडू हा जातो आहे सरळ स्वयंच्या हातात. आपण एकदा वैभव नवार आणि या वेळेला मात्र पंचांचे दोन्ही हात हवेत. चेंडू वाईड, अवांतर धाव या ठिकाणी JKCC अर्नाळ्याला. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न आणि चेंडू जातोय समीरच्या हातात. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोचली आहे पहिल्या षटकाच्या सामन्यात. धावा मात्र लागल्यात फलकावर, त्या मात्र 10 धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत. आणि दरम्यान गोलंदाजीवर येतो तो प्रतीक निमोळे. का सामना हा महत्वाचा आहे तर महत्वाचा या ठिकाणी यासाठी आहे कारण का ह्याच्यातनं जो जिंकेल तो सरळ आजच्या दिवसातला दुसरा क्वालिफायर ग्रुप C चा असणार आहे आणि जो हरेल त्याला मात्र येणाऱ्या पुढच्या VPL 6 ची वाट बघावी लागणार आहे. दरम्यान प्रतीक निमोळे सामना करेल चेतन याचा. आता मात्र हलक्या हाताने प्लेट केलेला चेंडू, कारण का चेंडू हलक्या हाताने प्लेट का केलाय? चांगला चेंडू आहे, चांगल्या चेंडूला सन्मान द्या, खराब चेंडूवर तुम्ही फटके मारा. हेच इतिहास, हेच गणित आहे क्रिकेटचं. पुन्हा एकदा विमल सिंग स्ट्राईकवर. प्रतीक निमोळे काय असेल, काय रणनीती असेल, कशा प्रकारचा चेंडू असेल प्रतीक निमोळेकडनं. आणि सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेला टटवलेला चेंडू सरळ विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. दरम्यान एक धाव पूर्ण करली जाते. एक धाव अर्जित होते आपल्या स्वतःसाठी, विमल सिंग साठी आणि JKCC अर्नाळासाठी. प्रतीक निमोळे अतिशय सुरेख गोलंदाजी. 2 चेंडू झाले, दोन्ही चेंडू अचूक टप्प्यावर. आणि आता मात्र सुंदर चेंडू पण ग्लान्स केलेला चेंडू लेगच्या दिशेनं, ऑनच्या दिशेनं गेलेला हा चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती बिनबाद 13. आणि आता विमल सिंग सुंदर हा फटका पण सरळ जातोय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडकतोय. आणि जर का चेंडू अचूक जर का यष्टांना लागला असता तर नक्कीच चित्र काहीतरी वेगळं या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. प्रतीक निमोळे सुरेख गोलंदाजी करताना आतापर्यंत सुरेख, आणि त्याच्या समोर तितक्या ताकदीचा फलंदाज विमल सिंग. दरम्यान पुढील चेंडू प्रतिकाचा स्वीप करायचा प्रयत्न या ठिकाणी, तेवढं तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण झाली आहे. विमल सिंग यांच्या बॅटतून आलेली ही 1 धाव नेते स्कोर कार्ड पुढे 14. शेवटचा चेंडू असणार आहे प्रतीक निमोळे यांचा. सामना करेल तो चेतन. बॅकफुटला झाला, पंच करायचा प्रयत्न आणि चेंडू उसळी घेतली आहे पुन्हा एकदा. कॉम्बिनेशन आणि चेंडू गेला सरळ सीमा रेषा पार. चौकार. कमॉन डीजे.
धन्यवाद धन्यवाद. चला पंच ताकीद द्या फिल्डरना फटाफट लावायला. खालिद पंच परशुराम गंभीर जरा ताकीद द्या, थोडा सक्तीने वागा कारण का आपल्याला भरपूर सामने खेळायचे आहेत या ठिकाणी. 4 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 2 षटक हाताळलेले आहेत. येणारे 9 मिनिटं 11 मिनिटं आणि 3 षटकं संपवायचे मित्रांनो. तुम्हाला आज स्वयंचा जर का विचार करायला गेला तर एक ताकदवार क्षेत्ररक्षण म्हणून ज्याची ख्याती आहे, ज्याची नाव लौकिक आहे या अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये, आज कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतोय. चेंडू पकडण्यात चुकी करतोय, कलेक्ट करण्यात चुकी करतोय असा स्वयं. केदार देसाई आता मात्र पहिला चेंडू पंच आणि सुंदर चेंडू बीट झालेला आहे. निर्धाव चेंडू विमल सिंगला चेंडू काय कळला नाही, चेंडू निर्धाव गेलेला आहे. वाईट वाईट क्षमा असावी. हा अवांतर चेंडू लेगच्या दिशेने भटकरलेले थोडेसे केदार देसाई आणि पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लाइस करायचा प्रयत्न आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. आणि काय झालंय तर याचा पुरेपूर फायदा घेतलाय पण गडी बाद होतोय. OUT पहिला धक्का JKCC अर्नाळासाठी. ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे. थोडेसे फंबल तिकडे नक्की झाले, थोडे गांगरले, परंतु चेंडू कलेक्ट केला आणि अचूक फेकी केली ती यष्टी रक्षकाकडे आणि त्याचं रूपांतर धावचीच्या रूपात झालेलं आहे. जिग्नेश या ठिकाणी विमलची जागा घेण्यासाठी येतोय आणि का विमलची जागा घेतोय तर अचूक फेकी आणि त्या अचूक फेकीवर धावचीत झालेला विमल सिंग. पुन्हा एकदा केदार ज्याच्या आज खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे असा हा केदार देसाई तुम्हाला फ्रेममध्ये दिसतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी. कलात्मक हा फटका होता, अतिशय सुंदर खेळलेला फटका कारण का चेंडू सुंदर होता, चेंडू चांगला होता, अचूक टप्प्यावर होता. त्या चेंडूला फक्त दिशा दिली, गती दिली आणि एक धाव वर्जित केली. समीर विचारेच्या हातात चेंडू जातोय. पुन्हा एकदा चेतन, एक मोठा स्कोर त्यांना या ठिकाणी उभा करावा लागेल. चेतनला आपल्या संघासाठी एक मोठं आव्हान उभं करावं लागेल जेणेकरून, कारण का हा सामना अटीतटीचा आहे, करो या मरोचा आहे. लढे तो इधर, हारे तो घर पे, असं काहीतरी समीकरण असणार आहे या सामन्याचं. पुन्हा एकदा जिग्नेश सामना करेल तो केदारचा. केदारची रणनीती काय असेल, कशा प्रकारचा चेंडू हाताळेल, कशा प्रकारचा फटका येईल तो. आता मात्र सुरेख स्लाइस, अक्षरशः आपण एखादा फळ पकडून त्याच्यावर ज्या प्रकारे चाकू किंवा तलवार चालवतो, स्लाइस करतो, त्या प्रकारचा स्लाइस करायचा प्रयत्न होता. एक धाव अर्जित केली, एक धावेनिशी धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे एक गडीच्या मोबदल्यात 23. 2-3-23. चला घाई करावी, सतत आम्ही तुम्हाला वॉर्निंग देतो आहे कारण का वेळेचं सुद्धा भान आपल्याला ठेवायचं आहे, काटेकोरपणे नियमांचं पालन करायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा चेतन सामना करेल तो केदारचा. आता मात्र प्रयत्न फसलाय, यष्टा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. OUT. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र येतो पंकज ज्याच्या खांद्यावर सुद्धा मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. पहिल्या सामन्यात जलवा बिखरलेला त्यांनी आपल्या बॅटिंगच्या बॅटमधून आपल्या घणघणातीत चौकार आलेले आहे आणि त्याचं रूपांतर विजयामध्ये केलेलं होतं असा हा पंकज वजाई या ठिकाणी. केदार देसाई अतिशय सुंदर चेंडू, पुन्हा एकदा त्याला कट करायचा प्रयत्न, चेंडू जातोय. थर्डमॅनच्या रिझननी एक धाव पूर्ण केलेली आहे आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी. पंकज यांनी या ठिकाणी खातं उघडलेलं आहे आपलं स्वतःचं. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले आहे त्या धाव फलकावर 2-4-24. चला शेवटची 7 मिनिटं आहेत आणि 2 षटकं संपवायची आहेत. अनिकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज, सामना करेल पंकज. थोडंसं या ठिकाणी
एक्सिलेटरवर पाय द्यायला लागेल, कारण का धावाची गती वाढवायची असेल तर. आणि तो पाय दिलेला आहे पंकज वजे आणि खणखणात एक आलेला हा चौकार त्यांच्या बॅटमधून. VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. पंकज, ज्याची जरूरत होती, ज्याची गरज होती तसा एक चौकार या ठिकाणी आल्या. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पण कटच्या नादात चेंडू सरळ जातोय. पंचांकडे अपील मागितली जाते आहे. पंच खालीद या ठिकाणी तटस्थ. सॉफ्ट सिग्नल काय आहे? आउट आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. रिव्ह्यू कोणी घेतलाय? रिव्ह्यू घ्यायचा आहे. रिव्ह्यू घेतला या ठिकाणी. जोवर पंच आपले डिसिजन देतील तिथपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. कमॉन डीजे. यानंतर ग्रुप ई मध्ये असणारे, ग्रुप डी मध्ये असणारे संघ बाद, गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे. दुर्गेश 11, RCC हितविक 24 आणि RV 1879 तेजस 11. चौघा संघाने या ठिकाणी तयार राहायचंय. लगेचच सामने सुरू करण्यात येतील. दरम्यान मॅचकडे येताना एक मोठा हादरा या ठिकाणी गेलेला आहे आणि पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट या ठिकाणी सरळ जात आहे. चेंडू समर विचारेच्या हातात आणि एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्येत एक निभर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 2929. शेवटची 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटात आपल्याला षटक पूर्ण करायचे आहेत 2. पुढील चेंडू आता मात्र खराब चेंडू. अवांतर धाव, वाईट स्वैर मारा थोडासा या ठिकाणी म्हणता येईल अनिकेतच्या रूपाने. आता मात्र स्कूप करायचा प्रयत्न. अमित चुकी करतो या ठिकाणी यष्टी रक्षक आणि वाईट, वाईट +1. बॅक टू बॅक स्वैर मारा. पहिला चेंडू लेगच्या बाजूने गेला, स्वैर मारा. वाईट चेंडू नंतर ऑफला टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जास्तच बाहेर वळाला आणि पंच परशुराम गंभीर यांनी दोन्ही हात हवेत उचलून धरताना वाईटचा इशारा दिलेला आहे आम्हाला. पुढील चेंडू अनिकेत्याचा सुंदर मारेला फटका ऑफच्या दिशेने. गॅपमध्ये चेंडू सरळ होता, पण या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी करताना दिसतोय स्वयं. सॉरी. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. धावसंख्या झालेली आहे ती 36. माफ करावा, स्वयं नव्हता तो, त्या ठिकाणी चुकी केली ती निखिलनी आणि त्याचं रूपांतर आलं आहे 4 4 4 4. जो एक संजीवनी देणारा थोडासा चौकार म्हणता येईल या ठिकाणी, धावेला गती देणारा चौकार या ठिकाणी म्हणता येईल JKCC अर्नाळ्यासाठी. दरम्यान पुढील चेंडू आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि चेंडू जातोय सरळ निर्धाव. शेवटची 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटात आपल्याला षटक पूर्ण करायचे आहेत. शेवटची 4 मिनिटं आहेत. अनिकेत वेग वाढवावा थोडासा. शेवटचा चेंडू. 1 to go. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लेगच्या दिशेने सरळ जातोय चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या हातात अचूक फेकी, पण तिकडे कलेक्ट का झाला नाही चेंडू. अनिकेत यांच्या माध्यमातून आणि एक धाव पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37. दादा 4 मिनिटात षटक पूर्ण करायचं आहे. 12 मिनिटं झालेली आहेत, 11 मिनिटं झालेली आहेत. समीर विचारे गोलंदाजी मार्कवर सज्ज.
मॅच मॅच समीर विचारे सुंदर असा चेंडू अचूक टप्प्यावर चेंडू पडला आणि उसळी घेतली सरळ विसावतोय यष्टी रक्षक अमितच्या हातात. चला पुढील चेंडू समीर याचा सामना करेल. आकाश पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली परंतु एकच धाव या ठिकाणी मिळेल JKCC अर्नाळा संघाला. 2 चेंडूचा खेळ झाला. दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावर पडले. पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली. पुढील चेंडू समीराचा सुंदर हाकाट केलेला चेंडू सरळ जातोय फिल्डरच्या हातात. तितकी सुंदर फेकी परंतु ती तत्वर एक धाव पूर्ण होते है JKCC अर्नाळा या संघासाठी. धावा हळूहळू एकनी पुढे जात 39 धावा. अजूनही अद्यापही 3 चेंडूंचा खेळ समाप्त होणं बाकी आहे. शेवटची 2 मिनिटं घाई करावी. चला समीर फ्लाइट डिलिव्हरी होती सरळ ऑफच्या दिशेने खेळायला चेंडू आणि पंचांकडे अपील मागतात आहे. पंचांनी अपील लावले फेटाळून. धन्यवाद. सुंदर पंचगिरी अतिशय सुरेख कामगिरी आमचे दोन्ही पंच खालिद आणि परशुराम गंभीर यांच्याकडनं. दरम्यान पुढील चेंडू समीर याचा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लेगच्या दिशेने गेलेला चेंडू सरळ विसावतोय प्रतीक निमोळेच्या हातात आणि एक धाव. शेवटचा चेंडू 1 to go. धाव मात्र धावफलकार लागले आहेत 41. चांगलं आव्हान आहे. 42 का 45 नाही ना 42 ना 45. चेंडू गेलाय निर्धाव. आणि 42 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी या ठिकाणी अष्टविनायक विरार या संघाला. मला हे बोलायचं आहे की क्रिकेटच्या याच्यात कोणी भांडण नका करू. ते क्रिकेट एक आमचा पूर्वेचा गेम आहे. त्याच्यात आम्ही खूप मजा करतो आणि त्याच्यात आम्हाला खेळायला पण मजा येते. म्हणून क्रिकेटचं नाव बदनाम कधीच नका करू. क्या बात आहे. हा एक चांगला संदेश होता या ठिकाणी एका चिमुरड्याकडनं आपल्या चिमुकल्याकडनं मिळालेला एक क्रिकेट प्रेमी. अतिशय सुंदर या ठिकाणी एक मेसेज दिलेला आहे. तर क्रिकेट हे क्रिकेटसारखं खेळावं. त्यात काही भांडण तंटा नसावी. हा नक्कीच क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला जे काही वैर असेल ते तिकडेच दाखवा. क्रिकेट पुरता दाखवा आणि मैदानाच्या बाहेर जर का तुम्ही जाल तर एक चांगली मैत्री कायम ठेवा. धन्यवाद. चला पंच पुढील उर्वरित इनिंगची समालोचनासाठी मी भार सांभाळेल आता आमचे आदरणीय माननीय तुकारामजी मांगेला सर यांना. एक खणखणीत दणदणीत आवाज विरार नारंगी विभागातनं बिलॉंग करतात असे तुकाराम मांगेला सर. ओव्हर टू यू. धन्यवाद समाधानजी. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. 42 धावांचं आव्हान 42 to win आहे आणि असा सामना आहे. अजून जे 4 संघ खेळणार आहेत त्यांच्या दिशेने जाणार आहेत. टॉस सुद्धा केला जाणार आहे. फार महत्त्वाचं आहे. त्या 4 संघांचा इथे उल्लेख केला जातोय. धन्यवाद सर. मी आमंत्रित करेल या ठिकाणी दुर्गेश 11 आणि RCC दोन्ही कर्णधार या ठिकाणी यावा. दुर्गेश 11 आणि RCC चला नाणेफेकीसाठी यावे. जास्त वेळ दौडायचा नाही. चला 2 कॅप्टन आपण या टॉस साठी यायचं आहे. दोन्ही सलामीची जोडी केदार देसाई दुसऱ्या बाजूला आहे अनिकेत मुळे. ही जोडी मैदानावरती तर पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय आकाश.
सज्ज होतोय. 42 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू मध्ये 42 धावांचं आव्हान. कसं पार करणार, त्याला कसं प्रत्युत्तर देणार तेही फार महत्वाचं आहे. कारण इथून आपल्या पाठीमागे म्हणजे कोण लागल्या माहिती नाही, पण क्यू लागणार आहे. क्वालिफाईंगचा क्यू लागणार आहे. तो क्वालिफाय होणारा कुठला संघ तेही आपण बघूया. या एका षटकानंतर आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. तिथे समाधान काळजी असतील, 2 कॅप्टन असतील. एका बाजूला RCC, दुसऱ्या बाजूला दुर्गेश 11चा संघ. 2 कॅप्टन आपण बघू. पहिल्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झाले. तर स्ट्राईक एंडला ज्याच्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे असा खेळाडू आहे. ऑफसाईडच्या दिशेनं चेंडूला खेळलाय. 1 धाव या चेंडूवरती. चला RCCचा कर्णधार RCC अधिराज हॉलिडेज करणं एक बक्षीस क्रॅच प्राईज आलंय. खास करून केदारला प्रत्येक बाउंड्रीसाठी 100 रुपये. अधिराज हॉलिडेज स्वीप केलंय चेंडूला, पण क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. विनायक भुईर आहे तिथे ऑन साईडला. एक चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सरळ चेंडू त्यांच्या दिशेने गेला होता आणि 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले. 3 चेंडूवरती आतापर्यंत 3 धावा. 42चं आव्हान आहे. 42 टू विन. त्यावेळेला पहिली 2 षटकं जसं आपण सगळं आज सामन्याला सुरुवात झाली, स्टार्ट झाली. पहिले 5 सामने 4 सामने बघितले, तशीच काहीशी सुरुवात पुन्हा एकदा होते. RCC कर्णधार रिव्हर्स अटेम्प्ट चौकार. हॅलो हॅलो 4 वाजेपर्यंत बुक आहे. थँक्यू डीजे. एक चांगला फटका खेळलाय. 2 टीम कॅप्टन. चला आपण करतोय. थोडासा घाई करा. घड्याळावरती सुद्धा लक्ष ठेवा. टाइम फार महत्वाचा आहे, वेळही फार महत्वाची आहे. या क्षणाला धावा झाल्या त्या 7. फुलटो चेंडू ऑन ड्राईव्ह करतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण चुकलाय. त्याच्या शरीराला लागून चेंडू गेलाय. सीमारेषा पार. चौकार. मंसुरी थँक्यू. सध्याच्या घडीला तर अलार्म वाजलाय, रिंगिंग बेल वाजले, धोक्याची घंटा वाजले, कारण 2 चौकार आल्यात. कुटप्याचा चेंडू होता. ऑन साईडला खेळतोय चेंडू. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा आहेत त्या 12. आपण टॉसच्या दिशेने जातोय. टॉस केला जातोय. नाही सर, एक अनाउन्समेंट या ठिकाणी अजून आहे की जर का त्यांनी 3 चौकार मारले लगातार तर अधिराज यांच्याकडनं 500 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे केदारसाठी, अधिराज ग्रुपकडनं. कर्णधार RCC या ठिकाणी नाणेफेकीसाठी यावं. कॅप्टन RCC आपल्यापर्यंत जर आवाज पोहोचवत असेल तर आपण लगेच या टॉस का बॉसच्या इथे पोहोचायचं आहे. कारण कॅप्टन दुर्गेश 11 विघ्नेश इथे उपस्थित आहेत. टॉस केला जातोय. यानंतरचा होणारा दुसऱ्या ग्रुपमधला पहिला सामना असेल. इथून इक्वेशन बघणं सुद्धा फार महत्वाचं आहे. 24 चेंडू आणि इथून 30 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती बॉलर्स नेम आपण गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. 9 चेंडूचा संदीप गुप्ता. गोलंदाजी मार्कवरती पहिलाच चेंडू नो बॉलचा इशारा आलाय पंचाकडनं. मंसुरी RCC कर्णधार. RCC शेवटचा 1 मिनिट आहे तुम्हाला. मंसुरी बाजूला जायतो बघ. चौकार. 4 धावा. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अन पदार गेला न वर, अन पदार गेला न वर, पोरी जरा पुन्हा. थँक्यू डीजे. थँक्यू. 18 वरती पोहोचलाय धावसंख्या. एक मिनिट थांबतो तुकाराम सर. आता
टॉस होतो या ठिकाणी पहिला सामना. मॅच मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा, कारण टॉसही केला जातोय. तर या ठिकाणी एक क्षणचित्र टिपली जाणार आहेत. दुर्गेश इलेव्हनचे कर्णधार विघ्नेश साईन करताना एक मॅचची आठवण, VPL 5 ची आठवण म्हणून हे सर्वांचे सिग्नेचर आम्ही या ठिकाणी घेतो आहे. दुर्गेश इलेव्हनचा कर्णधार विघ्नेश या ठिकाणी सुंदर अशी स्वाक्षरी करताना, हस्ताक्षर करताना या ठिकाणी. आणि मनसुरी RCC इकडे एक वेगळं काहीतरी कॉन्सेप्ट आहे, कारण का ह्या सिग्नेचर आपण घेतो आणि ती एक आठवण असते. तर टॉस होतोय माननीय किशोरजी पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी. नाणेफेकीचा कौल होतो या ठिकाणी. आणि हेड इज द कॉल अँड इट्स टेल. अर्नाळा दुर्गेश इलेव्हन यांनी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल विशू? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण, मैदान ज्या प्रकारे आहे, ज्या प्रकारची पिच आहे, किती धावावर रोखण्याचा प्रयत्न कराल? 45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. एकंदर VPL सीझन 5 चा हा माहोल काय म्हणता, आयोजनाबद्दल काय म्हणशील? दरवर्षी सुंदर असं आयोजन असते. खूप उत्सुकता लागलेली, 10-15 दिवसापासून खूप प्रॅक्टिस केले, त्याचं आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू. संघ सगळ्या वेगवेगळ्या संघामधून एक टीम निर्माण होते आणि तो संघ एक बांधला जातो. तर त्या संघाबद्दल काय सांगशील? कशा प्रकारची एक रणनीती किंवा कशा प्रकारचा विचार केला खेळ खेळायचा? रणनीती काहीच नसणार आहे. जेवढे पण प्लेयर आलेत सगळे चांगले प्लेयर आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाचा बेस्ट देण्याचा प्रयत्न असेल. एक शेवटचा प्रश्न विचारतो. हे जे आयोजन आणि या आयोजनामागचे जे हिरो आहेत, जे सदस्य आहेत VPL चे पूर्ण असोसिएशन टीम, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? 28 प्रत्येक वर्षी आपले पूर्ण सभासद असतात, ते खूप मेहनत घेत असतात. थँक्यू. नक्कीच. आणि हा होता विघ्नेश या ठिकाणी टॉस जिंकलेला. मी येतो RCC कर्णधार मनसुरी यांच्याकडे येतोय. मनसुरी, क्या था, टॉस जीतना था और अगर जीतते थे तो क्या आपका फैसला था? बॅटिंगच घेणार होते. बॅटिंगच घेणार होते, पण आता मनाच्या विरुद्ध बॅटिंगच घेणार होते. तर मनसुरीला बॅटिंगच घेणार होते, त्यामुळे टॉस हरल्याचा काही हरले तरी त्यांना काय फरक पडणार नाही या ठिकाणी, कारण का ज्या हिशोबाने ज्यांची रणनीती होती की बॅटिंग करायची. काय बोलशील या VPL 5 च्या सीझनबद्दल काय म्हणशील मनसुरी? यावेळी 20 टीम केली आहे. 220 प्लेयर ऑप्शनमध्ये होते आणि 20 टीम असतात आणि 260 प्लेयर यावर्षी खेळत आहेत. तर चांगलं आयोजन आणि चांगलं सगळं होतं आहे. तर बघू आता, आज मॅच लवकर संपल्या पाहिजे. नक्कीच मनसुरी. आणि हे जे तुमचं पूर्ण पॅनल आहे, या पॅनलबद्दल काय बोलशील? या सदस्याबद्दल काय बोलशील? त्यात सुद्धा तू पण एक भाग आहे त्या पॅनलचा, त्या सदस्याचा. त्यांची मेहनत काय म्हणते या VPL 5 साठी? मेहनत म्हणजे 1-1.5 महिना अगोदरच सगळं विचार करून कसं काय करायचं आहे, कसं प्लॅनिंग एव्हरीथिंग टुर्नामेंटच्या अगोदर 2-3 दिवस पूर्ण मेहनत करून आम्ही हे सगळं आयोजन केलं आहे. आता सगळं प्रॉपरली चाललं आहे. ऑल द बेस्ट सगळ्या टीमला ज्या पार्टिसिपेट झाल्यात. नक्कीच, थँक्यू, धन्यवाद. हा होता जावेद मनसुरी. आणि आताची न्यूज आहे की दुर्गेश इलेव्हन यांनी टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ओव्हर टू तुकाराम सर. नक्कीच. आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर केदार आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवतोय. केदार 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 हाही चौकार आलाय आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 41. 41 एका धावेची आवश्यकता आहे. अष्टविनायक टीम आपण बघतोय विजयाच्या अक्षरशः उंबरठ्यावरती आहे. विजय एकात फक्त लांब आहे या क्षणाला, आणि त्याच्यामध्ये केदारची इनिंग फार महत्वाची होती. या चौकाराने सामना संपवलाय आणि क्वालिफाय होणारा दुसरा संघ ठरलाय अष्टविनायक.